आज तुम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे, काय नेमकी मागणी आहे? धनराज पिसाळ यांना फक्त आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आणि गावकऱ्यांतर्फे सगळे आम्ही महिला मंडळ महिला बाजू जमलेला आहोत. एका आईचा मुलगा, आईने जी स्वप्न रंगवलेली होती मुलासाठी, ती स्वप्न आता पूर्ण होणार नाहीत, पण न्याय मिळावा म्हणून आम्ही हे महिला एकत्र आलेलो आहोत आणि न्याय मिळावा. आणि एका बहिणीला, एका भावाच्या तर रक्षाबंधन आलेली आहे, आज तिला आतुरतेने ती वाट बघणार, पण तो येणार नाही. पण आपण त्याचं राहिलेलं स्वप्न किंवा त्याला न्याय मिळावा म्हणून आपण जो प्रयत्न करणार ना, प्रशासनाने ह्याच्यात जास्त दखल घ्यावी. पोलीस प्रशासनाने म्हणजे अगोदर जास्त तक्रार नोंद केलेली आहे, पण त्याचा पाठपुरावा झालेला नाही. पाठपुरावा झाला तर तो पूर्णपणे व्हावा आणि न्याय मिळवून द्यावा, हीच आमच्या सगळ्या महिला मंडळाची अपेक्षा आहे. आणि पण विनंती आहे प्रशासनाला, एवढी विनंती की एका बहिणीला न्याय मिळवून द्यावा आणि जर नाही मिळाला तर आम्ही जाहीर निषेध करणार. मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींकडे काय मागणं असणार आहे? आम्हाला फक्त एका आईच्या मुलाचा आणि बहिणीला फक्त न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. खरं तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जाते. तुम्ही मागणी काय करणार आहात का सुनेत्रा वहिनी? पक्षाचे आहेत, पक्षाचे लोक करतील, पण आम्हाला फक्त त्यांना आईला आणि बहिणीला न्याय मिळावा एवढीच आमची जास्त अपेक्षा आणि ती पूर्ण व्हावी ही ईश्वरचरणी. आणि प्रशासनाला जेवढा आम्हाला करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू, पण प्रशासनाने जास्त दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे. कैलासवासी धनराज पिसाळ यांनी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी आत्महत्या केली. या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गुंडाला सरकारने, पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी यासाठी आज रास्ता रोको आंदोलन होतं. तर या गुंडाला अटक करण्यासाठी सर्व पंचकृषीतील लोक या ठिकाणी एकत्र जमले होते. महिला असतील, वृद्ध असतील, सर्व पुरुष मंडळी असतील, यांनी आज या ठिकाणी रास्ता रोको केलं. आमची एकच प्रमुख मागणी आहे की कैलासवासी धनराज पिसाळ याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 9 आरोपींना प्लस मुख्य आरोपी सतीश पिसाळ हा बारामती संघात संचालक याला तातडीने प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने अटक करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. राजकीय दबाव वाटतोय का ह्याच्यामध्ये? राजकीय दबाव असू शकतो, कारण पंचायत दिवस जर झालं तर आरोपी मोकाट आहे, तर निश्चित सामान्य जनतेच्या मनात ही पाल चुकली आहे. जनतेमार्फत, आमच्या मार्फत सुद्धा हा मेसेज आलेला आहे. पोलिसांनी म्हटलेलं आहे की आमचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी त्याला इंटरिम जामीन मिळाला होता, पण तो इंटरिम जामीन मिळाल्यानंतर तो मोकाट सगळीकडे फिरत होता. जामीन मिळाल्यानंतर त्याला बी काही टर्म कंडिशन असतात. पोलीस प्रशासन त्याचं चौकशी पोलीस स्टेशनला बोलावलं पाहिजे होतं. भले मांजरी पोलीस स्टेशन मध्ये त्याचा गुन्हा नोंद असेल तरी येथील पोलीस प्रशासनामध्ये 420 सारखे गुन्हे असतील, इतर गुन्हे आहेत, हे धाकट